नमस्कार. पवित्रविवाह.com ही संस्था गेली 42 वर्ष लग्न जुळवण्याचे कार्य करत आहेत. महाराष्ट्रीयन्स फॅमिलीची आतापर्यंत 1 लाखाहून जास्त जोड्यांची लग्न आम्ही यशस्वीरित्या जुळवलीत. आता आमच्याकडे 24,000पेक्षा जास्त स्थळं आहेत. आम्ही त्यांचं लग्न जुळवण्याचं काम करत आहोत. आज एक भव्य विवाह का कार्यक्रम हुआ है, महाराष्ट्र विवाह महोत्सव हुआ है. कितने जोड़ों का विवाह यहाँ हुआ है? महाराष्ट्र विवाह महोत्सव ही कॉन्सेप्ट नवीन आहे आणि कसं होतं की आम्ही आवाहन केलं होतं जनतेला की आम्हाला सामूहिक विवाह करायचे आहेत. आमच्या संस्थेचा हा एक कार्यक्रम असेल तर त्यातून आम्हाला 2 जोड्या आता कन्फर्म मिळाल्या की ज्या गरीब होत्या, वंचित होत्या आणि गरजू होत्या. तर त्यांचं काम आम्ही आता म्हणजे आम्ही त्यांच्याशी बोललो, त्यांच्या पालकांशी बोललो, सहमती घेतली आणि आज या कार्यक्रमामध्ये प्रथमच त्यांचं लग्नाचा सोहळा आपण इथे संपन्न केला आणि सगळे एन्जॉय करत आहेत. पवित्रविवाह.com आयोजित महाराष्ट्र विवाह महोत्सव हा 3 दिवस चालणार आहे. 23, 24, 25 फेब्रुवारी आणि महाराष्ट्र शिवाजी पार्कच्या BMC क्रीडा भवन या ठिकाणी. आणि आज तुम्ही पाहतच असाल की लग्नाला कितीतरी उत्साह आणि बरीचशी मंडळी आलेली आहेत आणि ज्या जोडप्यांची लग्न झाले ते पण खुश आहेत. त्यांना आमच्यातर्फे एक वेगवेगळे गिफ्ट दिले जातात, तर त्यामुळे ते पण खुश आहेत. त्यांचे रिलेटिव्स पण खुश आहेत आणि सगळं उत्साह बरा चाललेला आहे. स्टॉल्स असे आहेत की सध्याच मोदी साहेबांनी आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांनी मेड इन इंडिया कॉन्सेप्ट जो घेतला त्यावर आम्ही त्यांच्या निर्देशनानुसार आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला. तर यामध्ये हे जे सारे स्टॉल्स आहेत ते म्हणजे सगळे भारतामध्येच बनवले गेले आहेत आणि त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत, साड्या असोत, डेस्टिनेशन वेडिंग प्लॅनर्स असोत किंवा ट्रॅव्हल एजन्सी असोत किंवा काही म्हणजे साड्यांचे स्टॉल असोत, तर त्या मंडळींनी आम्ही त्यांना प्रमोट करतो आहोत आणि त्यांना रोजगार पण मिळेल याच्यावर आमचा जास्त भर असतो. जी, इथे सांस्कृतिक कार्यक्रम देखील आहेत आणि वधूवरांचे मेळावे देखील आहेत. तर वधूवरांचे मेळावे ज्यांची लग्न पूर्वी तुटलेली आहेत, सेकंड मॅरेजसाठी आहेत, त्यांचा मेळावा उद्या होईल आणि आंतरजातीय जी महाराष्ट्रीयन स्थळं आहेत त्यांचा परवा होईल. तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांबद्दल आता यानंतर संगीताचा कार्यक्रम होईल. लग्नानंतर संगीत हे बनतंच. तर विविध जे कलाकार आहेत, जे मराठी कलाकार आहेत, त्यांचं क्लासिकल म्युझिक आणि इतर लग्नाची गाण्यांचा कार्यक्रम मैफल इथे रंगणार आहे. त्यानंतर जे आदर्श कपल्स आहेत, जे ज्यांचं संसार 20 वर्ष झालेत आणि ते करत आहेत आणि त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी अपडाऊन्स पाहिलेत, तर अशा कपल्सना आम्ही इन्व्हाइट केलं आणि ते आदर्श कपल्स आहेत, जोडपी आहेत च्यातली. तर त्यांच्याशी आम्ही गप्पा मारणार आहोत आणि जी व्हिजिटर्स आहेत त्यांना प्रश्न विचारता येतील आणि त्यांच्या यशस्वी संसाराचं गुपित त्यांना उलगडत जाईल. मी सर्वांना नम्र विनंती आपल्या माध्यमातून करू इच्छितो की आपण या, आता मी तुम्हाला लोकेशन देखील सांगितलं आहे आणि तसंच आमच्या कार्यक्रमाचं स्वरूप देखील तुम्हाला सांगितलं. तर दररोज सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम महोत्सव इथे साजरा होतो छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये, BMCच्या क्रीडा भवनमध्ये. तर आपण गुगलवरनं लोकेट करू शकता आणि आपण इथे लवकरात लवकर हे येऊ शकता. या ठिकाणी खाण्यापिण्याचे देखील स्टॉल आहेत आणि लग्न या विषयावर बरेचसं तुम्हाला ज्ञान पण मिळेल आणि ही इंडस्ट्री, विवाह उद्योग ही इंडस्ट्री कुठे चालली आहे, भारत याच्यात कसा लीड करतो आहे आणि याची ही इकॉनॉमी जसं मोदी साहेबांनी सांगितली की 5 लाख करोडची आहे, पण माझ्या मते ती 10 लाख करोडपेक्षा जास्त आहे. तर त्याच्याबद्दल अनुभूती तुम्ही इथे घेऊ शकता. तसंच लग्न आणि राष्ट्रविकास या कार्यक्रमावर मी सतत नेहमी बोलत असतो. तर लग्नातून राष्ट्रविकास कसा घडेल त्यासाठी तुम्ही समजून घेण्यासाठी या कार्यक्रमाला या. विविध सेलिब्रिटीजना भेटा, विविध स्टॉल्सना भेटा आणि मेळाव्यात ज्यांना यायचं त्यांनी मेळाव्याला या. 3 दिवस आहेत आणि शेवटीच्या दिवशी जो 25 फेब्रुवारीला आहे, 25 फेब्रुवारी रोजी आपण जो हळदीचा कार्यक्रम असतो, सध्या जो यूथ आहे ते हळद सेलिब्रेट करत असतं. तर पब्लिक हळद म्हणून एक उत्तम कार्यक्रम आहे जो एक आपले कलाकार आहेत क्रेटेक्स नावाचे, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले रिमिक्सचे हे आहेत. तर त्या मंडळींनी क्रेटेक्स यांचा कार्यक्रम ठेवला. तर युवांना मी आवर्जून सांगू इच्छितो की या ठिकाणी या, हळदीची गाणी लागतील, ते स्वतः रिमिक्स करून गाणी ऐकवतील आणि तुम्ही या इथे थिरका आणि एन्जॉय करा. नमस्कार, माझं नाव राजश्री संजय यादव.
ही माझी मुलगी मानसी यादव. आम्ही दोघींनी मिळून डेस्टिनेशन्स वेडिंग या विषयात आत्ता नव्याने सुरुवात केली आहे. टुरिझम आणि डेस्टिनेशन्स या दोन गोष्टी. वेडिंग्स, मोदीजी जसं म्हणतात की वेड इन इंडिया, तसं आम्ही म्हणतो आहे की वेड इन कोकण. आम्ही कोकणाला प्रमोट करतो आहे आणि त्या दृष्टीने हा कन्सेप्ट आम्ही डिझाईन केला आहे. ऑलरेडी कोकणामध्ये काही रिसॉर्ट्स आहेत, काही ठिकाणं आहेत जिकडे ऑलरेडी आम्ही लग्न या पद्धतीने डेस्टिनेशन्स वेडिंग करतो आहे आणि इन फ्युचर पण आम्हाला याच्यात खूप स्कोप आहे आणि तो जाणवतो आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तो प्रयत्न करतो आहे की लोकांनी जयपूर, दिल्ली आणि बाहेर जाऊन लोक लग्न करतात. तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही कोकणात अशा खूप प्लेसेस आहेत, अनसीन बीचेस आहेत, रिसॉर्ट्स आहेत चांगले चांगले, तर तिथे येऊन तुम्ही लग्न करावं असं आम्हाला वाटतं, जेणेकरून कोकणातली इकॉनॉमी बूस्ट होईल, तिथल्या लोकल लोकांना त्याचं बेनिफिट मिळेल. जसं आपण मुंबईमध्ये किंवा मोठ्या सिटीमध्ये लग्न केल्यानंतर तिथल्या कॅटरिंगवाल्यांना, तिथल्या डेकोरेटरला पैसे मिळतात, तर तेच कुठेतरी मुंबईतल्या मोठ्या शहरातल्या लोकांचे जे आर्थिक सोर्स आहेत ते कुठेतरी कोकणामध्ये ते पैसे जातील आणि तिथे एक व्यवस्था निर्माण होईल. धन्यवाद. हां, कोकण म्हटलं की गणपतीपुळे लोकांना माहिती आहे, अलिबाग माहिती आहे, पण अशी बरीच जागा आहेत कोकणात जे अद्याप एक्सप्लोअर करणं फार गरजेचं आहे. आणि आम्हाला असं वाटतं की आत्ताची जी नवीन पिढी आहे, जे नवीन लग्न करून जोडपी येणार आहेत, त्यांनी हे कोकण एक्सप्लोअर करायला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या पुढची पिढीसुद्धा कोकणात येणं प्रायोरिटी कन्सिडर करेल. त्यासाठी आपण कोकणात जायला हिडन एक्सप्लोअर लोकेशन्स तुम्हाला हे करतो, सादर करतो आणि नवीन नवीन पॅकेजेस आपल्याला आणून देतो. पवित्रविवाह.com जे हे आहे, तर त्यांनी आता हा महाराष्ट्र सोहळा मुंबई दादर येथे भरवला आहे आणि त्याच्यात आम्ही पार्टिसिपेट केलं आहे. ती खूपच चांगली संस्था आहे आणि हजारो लोकांचं त्यांच्या माध्यमातून लग्न झालेली आहेत आणि आम्हाला इन फ्युचर त्यांच्यासोबत असोसिएट राहायला आवडेल.